नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. संकट आणि आव्हानांचा सामना करता करता आपण 2020 वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात आलोय. या वर्षात खूप काही घडून गेलं. या सगळ्या घडामोडींचा आपण धावता आढावा घेणार आहोत आमच्या विशेष कार्यक्रमात मागोवा 2020 मध्ये. तर सुरुवात करूया जानेवारी महिन्यातल्या घडामोडींपासून. जानेवारी महिन्यात ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. मंत्रिपद मिळालं नसल्यानं शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधले काही नेते आमदार नाराज असल्याच्या बातम्या आल्या. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतरही सरकारी बंगले न सोडणाऱ्या माजी मंत्र्यांना राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं नोटिसा पाठवल्या. फडणवीस सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या 9 नेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या. त्यात माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचाही समावेश होता. जानेवारीतच मनसेचं महाअधिवेशन पार पडलं. यावेळी अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड करण्यात आली. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरेंची नेतेपदी निवड केली. अधिवेशनाच्या निमित्तानं मनसेनं नवा झेंडा लॉन्च केला. या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. तो हाती घाल तेव्हा तो कुठेही वेडावाकडा पडलेला दिसता कामा नये, असं राज ठाकरेंनी यावेळी तमाम कार्यकर्त्यांना ठणकावलं. पाथरी ही साई जन्मभूमी असल्याबद्दलचं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं. त्यानंतर शिर्डी आणि पाथरी या 2 शहरात साईंच्या जन्मावरून वाद निर्माण झाला. शिर्डीकरांनी शिर्डी बंदचं आवाहन केलं. तसंच शिर्डीकरांकडून आंदोलन सुद्धा करण्यात आलं. फेब्रुवारी महिन्यात केंद्राचं बजेट सादर करण्यात आलं. मात्र बजेटवर राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारनं नाराजी व्यक्त केली. बजेटमधून सर्वसामान्यांना काहीही मिळालं नसल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. एल्गार परिषद प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात आला. या प्रकरणी एनआयएनं नव्यानं एफआयआर दाखल केला. या एफआयआरमध्ये एकूण 11 जणांची नावं असून त्यामध्ये 9 जण तुरुंगात गेले. हिंगणघाट इथं एका महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या एका तरुणीला आरोपी विवेक नगराळे यानं पेट्रोल टाकून पेटवून दिलं. 4 फेब्रुवारीला ही घटना घडली. उपचाराच्या दरम्यान या प्राध्यापिकेचा मृत्यू झाला. त्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली. नराधम नगराळेला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन पुकारण्यात आलं. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कीर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केलं. ओझर इथल्या कीर्तनात समतिथीला स्त्रीसंग केला तर मुलगा होतो, विषमतिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगी होते, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी कीर्तनातून केलं. त्यांच्या या विधानानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी ही सबंध महाराष्ट्राची आणि देशाची मागणी आहे, असं अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळांनी वक्तव्य केलं. देशातील एकूण लोकसंख्येत 54% वाटा हा ओबीसींचा आहे, असा दावाही भुजबळांनी केला. मार्च महिना राज्यासाठी धोकादायक ठरला. कारण 10 मार्चला राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात सापडला. पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानं महाराष्ट्राची चिंता वाढली. दुबईहून आलेल्या एकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. कोरोनाचा धोका वाढल्यानं 13 मार्चपासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूरमधल्या जिम, स्विमिंग पूल, मॉल बंद करण्यात आले. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि राजकीय कार्यक्रम रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला गेला. तर 14 मार्चला राज्यातील सर्व शाळा बंद करण्याचा राज्य सरकारनं निर्णय घेतला. कोरोनाचा वाढता आलेख लक्षात घेता मार्चमध्ये केंद्र सरकारनं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली. लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. 22 मार्चला जनता कर्फ्यू पाळण्यात आला. इकडे राज्यात सुद्धा कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं. देशात सुद्धा लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. राज्यातील सर्व उद्योगधंदे बंद करण्यात आले. वाहतूक व्यवस्था बंद असल्यानं मजुरांनी गावाकडे पायी प्रवास सुरू केला.
कोरोना योद्ध्यांना कोरोनाशी लढण्यासाठी बळ मिळावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 एप्रिलला घरातील दिवे बंद करण्याचं आवाहन केलं। त्याला राज्यासह देशभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला। रात्री 9 वाजता सगळ्यांनी दिवे बंद केले आणि मोदींच्या या आवाहनाला मोठा प्रतिसाद दिला। कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे 9वी आणि 11वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला। 10वीच्या भूगोल, कार्यशिक्षण या विषयांचे पेपर रद्द करण्यात आले। शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली। दरम्यान पालघरमधील गडचिंचले गावात 2 साधूंची चोर समजून हत्या करण्यात आली। 16 एप्रिलच्या रात्री ही घटना घडली। साधूंच्या हत्येचे देशभरात पडसाद उमटले। त्यानंतर सर्व आरोपींना अटक करण्यात आली, तर घटनेशी संबंधित पोलिसांना निलंबित करण्यात आलं। हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला। कडक लॉकडाऊन पाळण्यात आल्यानं राज्यभरात शुकशुकाट पाहायला मिळाला। रस्ते निर्मनुष्य झाले होते, तर मार्केट परिसरात चिटपाखरू सुद्धा दिसत नव्हतं। घड्याळाच्या काठ्यावर धावणारी मुंबई सुद्धा स्तब्ध झाली होती, थांबली होती। जालन्यातील एका कंपनीत काम करणाऱ्या 16 मजुरांचा रेल्वे खाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला। लॉकडाऊन असल्यानं मजूर पायी गावी निघाले होते। औरंगाबाद जवळ रेल्वे रुळावरून पहाटे त्यांना झोप लागली। रेल्वेनं त्यांना चिरडलं आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला। राज्य सरकारनं मद्य विक्रीला परवानगी दिली, त्यामुळे दारू आणि बारच्या दुकानांसमोर मद्यप्रेमींनी मोठ्या रांगा लावल्या। तसंच मद्याची घरपोच सेवा देण्यास परवानगी देण्यात आली होती, त्याच्यावरून सुद्धा मोठा वाद पेटला। मे महिन्यात राज्यात कोरोना वाढण्याचं प्रमाण 1000 ते 2000 एवढं होतं। मे महिन्याच्या सुरुवातीला 800 ते 900 कोरोना रुग्णांची वाढ झाली। त्यानंतर रुग्णवाढीचं प्रमाण वाढत गेलं। मृत्यू होण्याचं प्रमाण सुद्धा वाढल्याचं पाहायला मिळालं। मे महिन्यात कोरोनाच्या संकट काळात राज्यावर टोळधाडीचं संकट आलं। टोळधाडीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। ड्रोनद्वारे टोळधाडीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला। महाराष्ट्र सरकार प्रवासी आणण्यात असमर्थ ठरल्याचं ट्विट रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केलं। या मजुरांना घेऊन जाण्यासाठी 85 ट्रेनची व्यवस्था केली होती, मात्र राज्य सरकारच्या नियोजन शून्य कारभारानं 27 ट्रेन सुटल्याचं गोयल यांनी म्हटलं। त्यावरून मोठे राजकीय आरोप प्रत्यारोप झाले। जून महिन्यात राज्यात बऱ्याच घडामोडी समोर आल्या। मिशन बिगिन अगेन अंतर्गत लॉकडाऊन शिथिल करण्यात आलं। आषाढी एकादशी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली। दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा यंदा मात्र मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला। आषाढीची पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नी केली। यंदा मानाचे वारकरी म्हणून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या पाथर्डीतल्या विणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना तो सन्मान मिळाला। 3 जूनला कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला। त्यामुळे घरांचं प्रचंड मोठं नुकसान झालं। फळबागा आडव्या झाल्या। यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि नुकसानग्रस्तांना पॅकेज जाहीर केलं। रायगड जिल्ह्याला या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला। मिशन बिगिन अगेनचा पहिला टप्पा 3 जून पासून सुरू झाला। सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, चालणं यावरचे निर्बंध हटवण्यात आले। बीच, सरकारी खासगी मैदानात व्यायाम करायला परवानगी देण्यात आली। प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल हे करायला सुद्धा सरकारनं परवानगी दिली। कोरोना काळात गरीब आणि मजुरांची मदत करणारा अभिनेता सोनू सूद यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली। सोनू सूद यानं मजुरांसाठी केलेल्या मदतीचं उद्धव ठाकरेंनी तोंड भरून कौतुक केलं। बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यानं वांद्र्यातल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। त्याच्या आत्महत्येला जबाबदार धरत अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली। तसंच ड्रग्ज प्रकरणी अनेक बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेत्यांची चौकशी करण्यात आली। या प्रकरणी ईडी, सीबीआय आणि एनसीबी कडून सुशांतच्या आत्महत्येचा तपास सुरू करण्यात आला।
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शाळांचं शैक्षणिक वर्ष सुरू करायला मान्यता दिली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शालेय शिक्षण विभागाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये 15 जून 2020 पासून ऑनलाईन तसंच डिजिटल माध्यमातून शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यास परवानगी दिली। या वर्षात अर्ध्या वर्षानंतर बरंच काही घडलं, ते जाणून घेऊयात ब्रेक नंतर। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मागोवा 2020 या विशेष कार्यक्रमात आपण जाणून घेतोय गेल्या वर्षभरात इतर काही महत्त्वाच्या ज्या घडामोडी घडल्या त्याचा घेऊया सविस्तर आढावा। जुलै महिन्यात लॉकडाऊनमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट होता, त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी सरकारकडे पैसा नसल्याची माहिती मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली। या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढावं लागणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले। महाराष्ट्रात नोकरी करण्यासाठी डोमेसाइल प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलं होतं। भूमिपुत्रांना रोजगार मिळावा यासाठी ठाकरे सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला। नोकरीसाठी राज्य सरकारनं महाजॉब पोर्टल सुरू केलं होतं। मुंबईतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान असलेल्या राजगृहाची अज्ञातानं तोडफोड केली, त्याचे राज्यभरात जोरदार पडसाद उमटले। आंबेडकरी जनतेनं तोडफोडीचा निषेध व्यक्त केला, त्यानंतर पोलिसांनी तोडफोड करणाऱ्याला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक केली। बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाचा संसर्ग झाला, त्यानंतर ऐश्वर्या राय आणि आराध्या हिलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं। उपचाराच्या नंतर अमिताभ बच्चन कोरोनामुक्त झाले, तर ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्याही कोरोनामुक्त झाली। बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं। आधीच कोरोनामुळे शेतकरी हैराण झाले होते। बोगस बियाणं मिळाल्यानं शेतकरी मिठाकुटीला आले। शेतात पेरलेलं बियाणं उगवलंच नाही, त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडले होते। त्यानंतर बोगस बियाणं देणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। बीडमध्ये उपचार सुरू असलेल्या रुग्णाचं व्हेंटिलेटर बंद पडल्यानं रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती। त्यानंतर राज्यभरातील अनेक ठिकाणी ऑक्सिजन अभावी रुग्णांचं आरोग्य धोक्यात आल्याची बाब समोर आली। अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता असल्याची बाब सुद्धा समोर येते। ऑगस्टमध्ये दूध दरवाढीसाठी राज्यात रयत क्रांती संघटनेनं राज्यव्यापी महाआंदोलन केलं। सांगली आणि साताऱ्यात टायर जाळून दूध दरवाढ करण्याची मागणी करण्यात आली होती, तर दुधाचे टँकर अडवून गरिबांना मोफत दूध वाटप करण्यात आलं होतं। बेळगावातील मनगुत्ती गावात शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानं शिवप्रेमी संतप्त झाले होते। त्यांनी कर्नाटक सरकारचा निषेध करत आंदोलन केलं होतं। मराठ्यांनी आंदोलन तीव्र केल्यानंतर प्रशासनाने शिवाजी महाराजांचा पुतळा परत बसवण्याचं आश्वासन दिलं। चंद्रपूर जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक मोठा फटका बसला होता। जिल्ह्यातील अनेक गावं पाण्याखाली गेली होती। शेकडो लोकांची पुरातून यावेळी सुटका करण्यात आली। अनेक गावांना पुराचा वेढा पडला होता। चंद्रपूर सोबतच गडचिरोली जिल्ह्याला सुद्धा पावसानं अनेक तालुके पुरामुळे पाण्याखाली गेलेले होते। अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद पडले होते। पुराच्या पाण्यामुळे लोकांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं। त्यानंतर कोकणात सुद्धा पुरानं अक्षरशः थैमान घातलं। कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्गला पुराचा फटका बसला होता। नदी नाल्यांना मोठा पूर आला होता। पुराचं पाणी घरात शिरल्यानं नागरिकांचे मोठे हाल झाले। अनेक ठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी कसरत करावी लागली होती। कोल्हापुरात सुद्धा पावसानं अक्षरशः कहर केला होता। जिल्ह्यातील 57 बंधारे पाण्याखाली गेले होते। पुराच्या धोक्यामुळे हजारो लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं होतं। महाडमध्ये 5 मजली इमारत कोसळली होती। इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आल्यानं 13 जणांचा मृत्यू झाला, तर एक चिमुकला आणि 60 वर्षाच्या वृद्धेला वाचवण्यात यावेळी यश आलं होतं। या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक युनुस शेखला अटक करण्यात आली होती। 22 ऑगस्टला राज्यात गणरायाचं आगमन साध्या पद्धतीनं करण्यात आलं।
कोरोनामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी गाजावाजा न करता गणरायाची स्थापना केली होती। घरगुती गणेश मूर्तीही साध्या पद्धतीने विराजमान झालेल्या होत्या। कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा करण्यात आला, तर बाप्पाचं विसर्जनही साध्या पद्धतीने करण्यात आलं होतं। सप्टेंबरमध्ये 2 दिवसांचं अधिवेशन पार पडलं। यावेळी विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। कोरोना काळात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला, तर दुसरीकडे अर्णब गोस्वामी आणि कंगना रणावत यांच्या विरोधात विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला। महाराष्ट्राची बदनामी केल्याप्रकरणी दोघांविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला होता। कंगनानं राज्य सरकारवर सुशांत सिंग प्रकरणी गंभीर आरोप केले, त्यामुळे कंगना आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष पेटला। पालिकेनं अवैध बांधकाम प्रकरणी कंगनाच्या कार्यालयाला नोटीस पाठवून कार्यालयातलं अवैध बांधकाम तोडलं। त्यानंतर कंगनानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती। कांद्याच्या किमती वाढल्यानं केंद्र सरकारनं कांद्यावर निर्यात बंदी घातली, त्यामुळे राज्यातील संतप्त शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केला, तसंच कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली होती। ऑक्टोबरमध्ये मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्यातील हॉटेल सुरू करायला परवानगी देण्यात आली, मात्र वेळेचं बंधन घालण्यात आलं, त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांचं मोठं आर्थिक नुकसान होत होतं। त्यामुळे हॉटेल सुरू करण्याची वेळ सुद्धा वाढवून देण्यात आली। मिशन बिगिन अगेन अंतर्गत मुंबई मेट्रो पुन्हा एकदा सुरू झाली। नियमांचं पालन करून मुंबई मेट्रो सुरू करण्यात आली, मात्र मोजक्याच प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली। बीडमधील दसरा मेळाव्यात नियमांचं पालन न करणं भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना चांगलंच भोवलं। या प्रकरणी पंकजा मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। नोव्हेंबरमध्ये बंजारा समाजाचे धर्मगुरू रामराव महाराज यांचं निधन झालं। त्यांच्या निधनामुळे बंजारा समाजाची मोठी हानी झाली। पोहरादेवी बंजारा समाजाची काशी आहे। त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले। कोरोनाच्या काळात 1000 एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थकलेले होते, त्यामुळे 2 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली। न्यूज 18 लोकमतनं एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा विषय लावून धरला। त्यानंतर राज्य सरकारनं 1000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं, तसंच एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत पगार सुद्धा देण्यात आले। अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक समूहाचे संपादक अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या घरातून अटक करण्यात आली। त्यांना अटक करून तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आलं। त्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला। राज्यातील मंदिरं ही पाडवा आणि भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर खुली करण्यात आली। दर्शनासाठी नियमावली तयार करण्यात आली। राज्यातील सर्वच मंदिरांनी भाविकांसाठी खास तयारी केली होती। राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव बिलातून कोणताही दिलासा देता येणार नसल्याचं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं होतं। लॉकडाऊन काळात ग्राहकांना आलेली वीज बिलं मीटर रिडिंग प्रमाणे आलेली आहे, ती वीज बिलं ग्राहकांना भरावी लागणार असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं होतं। डिसेंबर महिन्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाला, तर दुसरीकडे अधिवेशनात कोरोना आणि इतर मुद्द्यांवरून सरकार आणि विरोधकांमध्ये चांगलाच सामना रंगल्याचं पाहायला मिळालं। काय झालं डिसेंबर महिन्यात आपण बघतोय की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरोनाचा जो संसर्गाचा रेट होता तो कमी झाला। साताऱ्यातील रणजित सिंह डिसले गुरुजींना जागतिक ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाला। 7 कोटींचा हा पुरस्कार आहे। QR कोडचा वापर करून त्यांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सुरू केलं, त्याची दखल घेण्यात आली होती। डिसेंबरमध्ये एका बाजूला कोरोनाचा संसर्ग कमी होतोय हे दिसत असताना तिकडे युरोपात कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यानं मुंबईसह राज्यातील काही महानगरपालिकांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला। ब्रिटनमधून येणारी विमान सेवा सुद्धा बंद करण्यात आली, तसंच युरोपातून आलेल्या प्रवाशांच्या चाचण्या करायला सुरुवात झाली। केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली, त्याला महाराष्ट्रातही चांगला प्रतिसाद मिळाला। अनेक ठिकाणी शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं दुकानं बंद करून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला। तर 2020 हे वर्ष अशा अनेक महत्त्वाच्या घडामोडींनी
गाजलं कायम आपल्या लक्षात राहील। याच सगळ्यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।